सोलापूर शहरात रविवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास शॉक लागून दोघांचा मृत्यू झाला होता। सायंकाळी उशिरापर्यंत पोस्टमार्टमची प्रक्रिया संपन्न झाली। मृतदेह ताब्यात घेताना नातेवाईकांनी नुकसान भरपाईची मागणी करत मृत्यूस कारणीभूत असलेल्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती। मात्र गुन्हा दाखल न करता मृतांच्या वारसांना नुकसान भरपाई मिळत नसल्याने अखेर रविवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास अंत्ययात्रा थेट MIDC पोलीस ठाण्यात आणली। चंद्रशेखर दोंतुलू या तरुणाच्या मृतदेहावर अंतिम संस्कार करण्याऐवजी अंत्ययात्रेचे वाहन थेट पोलीस ठाण्यात आणल्याने पोलीसही काही वेळ घोळून गेले होते। पोलीस प्रशासनाने अशा नाजूक परिस्थितीत अतिशय संयम ठेवून मृतांच्या नातेवाईकांची समजूत घालत मृत्यूस कारणीभूत असलेल्यांवर कठोर कारवाई करणार असा शब्द दिला। संतप्त नातेवाईकांनी पोलिसांच्या आश्वासनानंतर रात्री 12 वाजण्याच्या सुमारास चंद्रशेखर दोंतुलू यांच्या मृतदेहाची अंत्ययात्रा पोलीस ठाण्याहून स्मशानभूमीकडे घेऊन गेले। रविवारी दुपारी सुनील नगर परिसरात शॉक लागून चंद्रशेखर दोंतुलू व गंगाराम ताटी या 2 जणांचा मृत्यू झाला होता। MIDC पोलिसांनी पंचनामा करून नोंद घेतली होती। पोस्टमार्टम केल्यानंतर शासकीय रुग्णालय प्रशासनाने चंद्रशेखर दोंतुलू यांचा मृतदेह रविवारी सायंकाळी नातेवाईकांच्या ताब्यात दिला होता। मृत झालेल्या चंद्रशेखर दोंतुलू यांची अंत्ययात्रा घेऊन नातेवाईकांनी रविवारी रात्री 8च्या सुमारास थेट MIDC पोलीस ठाणे गाठले। चंद्रशेखर व गंगाधर ताटी यांच्या कुटुंबाला प्रत्येकी 10 लाखाची भरपाई मिळावी अशी त्यांची मागणी होती। अचानक अंत्ययात्रा पोलीस ठाण्यात आल्याने पोलीसही गोंधळून गेले। दरम्यान रात्री 11:30 वाजता पोलिसांनी समजूत घातल्यानंतर अंत्ययात्रा स्मशानभूमीकडे नेली। अंत्ययात्रेसाठी शेकडो लोक जमले होते। त्यात तृतीयपंथीही सहभागी झाले होते। त्यांनी पुढाकार घेत मृतांना लहान मुले आहेत, ते घरातील प्रमुख होते, त्यामुळे त्यांना मदत मिळणे गरजेचे आहे अशी मागणी केली होती। MIDC पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत मृतांच्या नातेवाईकांची समजूत घातली आणि कारवाईचे आश्वासन दिले। दिनांक 3/8/2025 रोजी सकाळी साधारण 11 वाजण्याच्या सुमारास अशोक पोंगुल यांच्या निवासस्थानी प्लॉट नंबर 33 सुनील नगर या ठिकाणी बोर्ड बसवण्याचे, लोखंडी फ्रेमचा बोर्ड बसवण्याचे काम चालू होते। ते काम करीत असताना मृतक राजशेखर नारायण दोंतुलू वय 40 व गंगाधर ताटी वय 41 यांना विजेचा शॉक लागून दोघं बेशुद्ध झाले। बेशुद्ध झाल्यानंतर त्यांना सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी तात्काळ तेथील लोकांनी हलवले। सदरची माहिती मिळाल्यानंतर आम्ही सदर ठिकाणी घटनास्थळी भेट दिली। तसेच आमचे चौकशी अधिकारी यांना सूचना देऊन सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी रवाना केले। सिव्हिल हॉस्पिटल येथे रवाना केल्यानंतर तिथे त्यांच्यावर पोस्टमार्टम करण्यात आले। त्याच्यानंतर सदरचे बॉडी ही सुनील नगर येथे मृतकाचे अंत्यविधीसाठी आणण्यात आले होते। त्या दरम्यान नातेवाईक यांनी बाबा सदरची घटना अशोक पोंगुल हे जबाबदार आहे आणि त्यांच्यावर कारवाई झाली आहे करावी याबाबत सुनील नगर या ठिकाणी ते गोळा झाले होते। ती माहिती आम्हाला मिळाल्यानंतर सदरचे नातेवाईक व संबंधित पोंगल यांचे नातेवाईक यांना आम्ही पोलीस स्टेशन येथे घेऊन आलो। त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन येथे चर्चा झाली। चर्चेअंती मृतकाचे नातेवाईक यांचे समाधान झालेले आहे आणि त्यांनी सदरच्या मृतकावर रात्री अंत्यविधी केलेला आहे।